महत्वाची बातमी या घडीला समोर येते। विधान भवन परिसरामध्ये झाडावर चढून आंदोलन केलं जात आहे। इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पोलिसांकडून आंदोलकांना खाली उतरण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। झाडावर चढून आंदोलकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे। शेतकऱ्यांचं झाडावर चढून हे आंदोलन आपण पाहतोय। आपल्या प्रलंबित मागण्यांकरता झाडावर चढून हे आंदोलन करण्यात येत आहे। विधान भवन परिसरात झाडावर चढून हे आंदोलन आहे। पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवून या आंदोलकांना खाली उतरण्याची देखील विनंती केलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोतच आपल्या प्रतिनिधीकडून। पण ही दृश्य आपण पाहतोय विधान भवन परिसरातली। जय किसान असं म्हणत या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। बळीराजाकडून आपल्या प्रलंबित मागण्यांकरता झाडावर चढून हे आंदोलन आहे। आपल्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी या आंदोलकांची मागणी आहे। आणि या मागणीकरता थेट झाडावर चढून आंदोलन करण्यात येत आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी आंदोलकांचं हे अनोखं आंदोलन। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय नेमकी मागणी आहे? झाडावर चढून आंदोलन करण्यात येत आहे। निश्चितच लाघवी आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहतोय की विधान भवनाच्या बाहेर हे अशा पद्धतीचं हे आंदोलन केलं जात आहे। खरं तर आपण पाहतोय की विधान भवनाबाहेर असलेलं हे मोठं झाड आहे आणि या झाडावरतीच आपण पाहतोय की एक व्यक्ती चढलेला आहे आणि अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन केलं जात आहे। खरं तर आपण पाहतोय की राज्यामध्ये 1,500 सेंद्रिय मॉलची संकल्पना असं या बॅनरवरती लिहिलेलं आहे। नेमकं कशासाठी हे आंदोलन केलं जात आहे अद्याप हे स्पष्ट होत नाहीये, पण ईश्वर युद्ध एक्सपोर्ट असं असल्याचं या बॅनरवरती लिहिलेलं पाहायला मिळतंय। एकूणच आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकीकडे अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते गाजताना पाहायला मिळाले। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतील, हे या अधिवेशनामध्ये घेतले गेलेले नाहीत। आपण पाहतोय की या आंदोलनामध्ये हा एक व्यक्ती झाडावर चढलेला आहे आणि त्यांनी आपण कोणत्या संदर्भात हे आंदोलन करत आहे याविषयी आपण पाहतोय की एक पत्र जे आहे ते खाली फेकलं होतं, मात्र पोलिसांनी ते पत्र देखील ताब्यात घेतलेलं आहे। माध्यमांपुढे हे पत्र दिले जात नाहीये। खरं तर आपण पाहतोय की त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता या ठिकाणी पोलिसांकडून केला जात आहे। पोलिसांशी काही संवाद साधणं तुम्हाला शक्य आहे का? कोण आहे ही नेमकी व्यक्ती? कुठून आली आहे? काय नेमकं या मागणीचं पत्र आहे? हे पत्र जरी माध्यमांना दिलं जात नसेल तरी ते पत्र अर्थातच तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून नजरेखालून घालण्यात आलं असेल। काय नेमकी प्रमुख मागणी आहे? या सगळ्या संदर्भात काही अपडेट, त्यांच्याशी काही संवाद साधणं शक्य आहे का? मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? लाघवी आपण पाहिलं तर ही व्यक्ती जी आहे ती विधान भवनाच्या बाहेर असलेल्या झाडावरती चढलेली आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हा व्यक्ती या झाडावरनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक विषय जे आहेत
या बॅनरवरती पाहायला मिळतात। खरं तर महाराष्ट्रामध्ये 1,500 सेंद्रिय मॉलची संकल्पना आहे आणि त्यामध्येच आपण पाहतोय की विषमुक्त अन्न असेल किंवा मग रोगमुक्त जीवन या पद्धतीचे जे उल्लेख जे आहे ते या बॅनरवरती पाहायला मिळते। पण मुळात हे काय नेमकं आंदोलन आहे यासाठी हा व्यक्ती खाली असलेल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय। मात्र आपण पाहतोय की पोलिसांच्या वतीनं या व्यक्तीला खाली उतरवण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे। खरं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अशा पद्धतीचं हे आंदोलन पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की इथले जे पोलीस आहेत त्यांच्याशी देखील जे स्थानिक पोलीस आहेत ते संपर्क साधून या व्यक्तीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर या व्यक्तीवरती कारवाई देखील केली जाऊ शकते। सध्या आपण पाहतोय की हा मुद्दा विधान भवनामध्ये घेतला जातो का, मात्र या व्यक्तीचे काय नेमके प्रश्न आहेत यावरती चर्चा केली जाते का, हे देखील पाहावं लागेल। लागवी अक्षय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।